चला आपण आता ती मुलं काही येत आहेत असं वाटत नाहीये. आता आपण वाचन प्रशंसा उरलेले 3 श्लोक आहेत ते घेऊन टाकूया. कळलं का पूजा? हो मिस. हा, ते पहिले 3 झाले, आठवत आहेत का? त्याचं ट्रान्सलेशन पण मी लिहून दिलंय. प्रसाद? हो मिस. हा, आता 4था श्लोक बघा. मी वाचते. पेज नंबर 48 वर चाललंय. 48. पेज नंबर 48. बघा मी वाचते. 4था श्लोक. अद्ययावत हि ज्ञानाय वृत्तपत्रं पठेत सदा सर्वविध सुविधार्थम वाचनम उपकारकम. आता हे बघा, तुम्ही जर डोकं चालवलं तर तुम्हाला सुद्धा येईल. अद्ययावत ही, अद्ययावत म्हणजे काय? अप टू डेट आहे की नाही? अद्ययावत, अप टू डेट नॉलेज. ज्ञानाय, ज्ञानासाठी, नॉलेजसाठी, म्हणजे अप टू डेट नॉलेजसाठी वृत्तपत्रम पठेत सदा. ऑलवेज रीड्स न्यूजपेपर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला असं नवीन अद्ययावत अप टू डेट ज्ञान मिळवण्यासाठी नेहमी वर्तमानपत्र वाचायला पाहिजे. पठेत, विधिलिंग लकारे, कळलं? कर्तव्य सांगितले त्यांनी. वाचावे. सर्वविध सुविधार्थम, सर्वविध, सर्व तऱ्हेच्या सोयींसाठी, म्हणजे सर्व तऱ्हेची काय ते सोय हवी असेल तर वाचनम उपकारकम, म्हणजे रीडिंग इज द बेनिफिशियल. सोपं आहे की नाही? परत एकदा बघा. अद्ययावत ही ज्ञानाय, म्हणजे अप टू डेट नॉलेजसाठी वृत्तपत्रम पठेत सदा, नेहमी वर्तमानपत्र वाचावे. सर्वविध सुविधार्थम, सर्व तऱ्हेच्या सोयी, सुखसोयी मिळण्यासाठी वाचनम, रीडिंग इज बेनिफिशियल. लक्षात राहील. आता वाचू, हे लिहून घ्या आता. वहीमध्ये ट्रान्सलेशन याचं लिहून घ्या. इंडीड, इंडीड, आणि 4 आकडा घाला बरं का त्याला, नाही तर कसल्या श्लोकाचा कुठे अर्थ असं गोंधळ करू नका. 4 ओळीत बघा. इंडीड मॅन शुड ऑलवेज रीड, मॅन शुड ऑलवेज read the newspaper for updated knowledge, for updated knowledge. फुल स्टॉप आणि त्याच्याच पुढे reading is beneficial, reading is beneficial for proper knowledge, for proper knowledge of all types, सर्वविध सुविधार्थम. कळलं का? प्रॉपर नॉलेज ऑफ ऑल टाइप्स. पूजा एकदा वाचून दाखव गो लिहिलेलं. Indeed, man should always read the newspaper for updated knowledge. Reading is beneficial for proper knowledge of all types. शाबास. अथर्व बेडेकर वाच एकदा.
अथर्व बेडेकर वाचतोय का? ते ते अनम्यूट बटन चुकून दाबलं मी. हा मॅम. Indeed, man should always read the newspaper for updated knowledge. Reading is beneficial for proper knowledge of all types. बरोबर. हा, लक्षात राहील ना? अगदी सोपं आहे हे बघा. आता पुढचा श्लोक बघा, पाचवा तर इतकं सुंदर आहे बघा, तुम्हाला अगदी उपयुक्त आहे. काय त्यांनी सांगितलंय बघा, वृथा भ्रमण, कुक्रीडा, परपीडा, अपभाषणैहि, कालक्षेपो न कर्तव्यो, विद्यार्थी वाचनम श्रयेत. विद्यार्थ्यांनी वाचनाचा आश्रय घ्यावा. विद्यार्थी वाचनम श्रयेत. कळलं? म्हणजे स्टुडंट शुड रीड बुक्स. कशासाठी बघा, कालक्षेपो न कर्तव्यो. कालक्षेप म्हणजे काय हो सांगा, कोणाला माहितीये? व्यर्थ वेळ वाया घालवणे. कळलं का? वेळ वाया न कर्तव्यो, वेळ वाया घालवू नये. कळलं का? विद्यार्थ्यांनी वाचन करावं, वेळ वाया घालवू नये. पण कशात बघा, वृथा भ्रमण म्हणजे काय हो? पूजा येईल सांगता, वृथा भ्रमण. नाही मिस. अगं सोपं आहे. वृथा म्हणजे उगीच, आणि भ्रमण म्हणजे फिरणं. कळलं का? म्हणजे रोमिंग. कसं काय मग, कळलं का? उगीच फिरत राहायचं. त्याच्यानंतर कुक्रीडा म्हणजे काय? बॅड गेम्स. बरोबर, बॅड गेम्स. परपीडा, दुसऱ्याला त्रास देणे. कळलं का? आपण बघा उगीच दुसऱ्याला, आईला बाबांना पण त्रास देत असतो, आहे की नाही? कारण नसताना मित्रांना उगीच सुई टोचायची, त्याला त्रास द्यायचा. हे परपीडा, दुसऱ्याला त्रास देणे. आणि अपभाषणही म्हणजे माहितीये? वाईट अपशब्द बोलणे. कळलं? म्हणजे मी त्याला म्हणते 200 मार्काचं संस्कृत, गालिया देणे वगैरे म्हणतो ना आपण, अपभाषणही. कळलं? यामध्ये वेळ न घालवता, कालक्षेपो न कर्तव्यो. कळलं? यामध्ये वेळ न घालवता विद्यार्थ्यांनी वाचन करावे. अगदी छान आहे की नाही बघा? तुम्हाला योग्य आहे ना अथर्व भोईर? 10वीची मुलं गप्पा गोष्टी, गॉसिप्स करणं, कळलं? दुसऱ्याला वाईट बोलणं, याच्यात आपला वेळ वाया घालवायचा नाही. लिहून घ्या आता. लिहिताय ना? स्टुडंट्स शुड नॉट वेस्ट their time in roaming uselessly. कॉमा करा. त्याच्या पुढे बॅड गेम्स. कॉमा करा परत. ट्रबलिंग अदर्स. and in gossips. GOSSIPS, gossips. Full stop. A student should resort to reading. अगदी सोपं आहे की नाही बघा?
अथर्व बेडेकर वाच बरं. हा. Students should not waste their time in roaming aimlessly, bad games, troubling others, in gossips. A student should always resort to reading. Ma'am, always नहीं है ना? ऑलवेज नाहीये, पण अँड पाहिजे, अँड इन गॉसिप्स. कळलं? Okay, ma'am. ट्रबलिंग अदर्स अँड इन गॉसिप्स. ऑलवेज नाही. अ स्टुडंट शुड रिसॉर्ट टू रिडिंग. लक्षात राहील. पूजा प्रसाद समजलं तुम्हाला हे नक्की? हो मिस. हा, अगदी सोपं आहे. आणि हे परीक्षेला आलं तर बराबर 2-2 मार्क मिळवायचे, खिशात टाकायचे बघा. आता शेवटचं तर इतकं सोपं आहे बघा. मी वाचते आधी. वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम वार्धक्ये दुःखहरणम हितम सद्ग्रंथ वाचनम. बघा आता काय येते. एक मिनिट. हा रोनन आलाय. हा, बघा काय येते. वाचनम ज्ञानदम बाल्ये म्हणजे काय हो? बाल्ये म्हणजे इन चाइल्डहुड, आहे की नाही? इन चाइल्डहुड रीडिंग गिव्स नॉलेज. ज्ञानदम ज्ञान देणारे. कळलं का? लहानपणी वाचन हे ज्ञान देणारे असते. तुम्ही वाचता की नाही वेगवेगळ्या गोष्टी, त्याच्यावरून बघा मॉरल ऑफ द स्टोरी कळतं ना आपल्याला. म्हणजे आपल्याला ज्ञान मिळतं वाचल्यामुळे. जे काही बघा विषय असतात ते आपल्याला नुसतं सांगून समजत नाही, आपण वाचलं की आपल्या डोक्यात चांगलं शिरतं. कळलं? बघा, तारुण्ये शीलरक्षकम. तारुण्य बघा, तारुण्याला काय होईल? अरे देवा, हा येतोय जातोय सारखा बघ. ऍडमिट करेपर्यंत गेला रोनन. तारुण्ये शीलरक्षकम. शीलरक्षकम, शील म्हणजे काय हो? शब्द वर गेलेला आहे, Ma'am, आठवतो? डोकं. शील Ma'am, डोकं. काय? डोकं. नाही नाही, शील म्हणजे कॅरेक्टर. कळलं का? शीलरक्षकम. हा, तारुण्ये इन द यूथ. कळलं का? यंग एज. तारुण्य म्हणजे इन यंग एज. वाचन जे आहे ते शीलरक्षकम, प्रोटेक्ट कॅरेक्टर. कळलं? कॅरेक्टर म्हणजे काय? वागणूक कशी असावी हे वाचल्यामुळे आपल्याला समजतं. आपण करतोय हे बरोबर करतोय का? चोरी करणे बरोबर आहे का? ते वाचल्यामुळे कळतं ना आपल्याला. की खरं बोललं तर फायदे होतात, खोटं बोललं तर तोटे होतात. हे कॅरेक्टर, वागणं आपलं हे जे आहे ते आपल्याला वाचनामुळे कळतं. वार्धक्ये दुःखहरणम. वार्धक्य इन द ओल्ड एज. म्हातारपणी काय होतंय बघा. म्हातारपणी माणसाला काही समजत नाही, काम नाही, काही नाही. मग तेव्हा आपल्याला काय काम करावं माणसानी? वाचन. कळलं का? सगळं दुःख नाहीसं होतं. सून काय बोलली, मुलगी काय बोलली, हे सगळं विसरून जातं. कळलं? दुःख आहे ते हरण केलं जातं, नाहीसं केलं जातं. वाचनामध्ये मन रमवलं की बघा, महाभारत, रामायण, वेगवेगळ्या जे ग्रंथ आहेत ते वाचले की आपोआप बघा दुःख नाहीसं होतं म्हातारपणी. आणि शेवट काय सांगितलंय? हितम सद्ग्रंथ वाचनम. चांगले ग्रंथ वाचणं हे हितकारक आहे, बेनिफिशियल आहे. ऑलवेज बेनिफिशियल. सद्ग्रंथ वाचनम, चांगले ग्रंथ वाचा. कळलं? चांगले ग्रंथ वाचणे हे नेहमी फायदेशीर असते. कळला अर्थ? अथर्व भोईर, समजतोय का अर्थ? हॅलो. हो टीचर. हा, मग आता बघा, लिहून घ्या आता परत एकदा.
6 आकडा घाला आणि लिहून घ्या. रीडिंग gives knowledge in childhood. Knowledge in childhood. फुल स्टॉप दिला तरी चालेल. प्रोटेक्ट कॅरेक्टर इन यंग एज. प्रोटेक्ट कॅरेक्टर इन यंग एज and takes away sorrow. Takes away sorrow in old age. In old age. Full stop. मॅम तुम्ही ते वाक्य परत रिपीट. हो, परत एकदा सांगते. रीडिंग गिव्स नॉलेज इन चाइल्डहुड. पहिलं वाक्य झालं. प्रोटेक्ट कॅरेक्टर इन यंग एज. प्रोटेक्ट कॅरेक्टर इन यंग एज and takes away sorrow, दुःख, sorrow in old age. In old age. Full stop. त्याच्या पुढे hence, HENCE, hence reading good books is beneficial. कळलं? जय प्रजापती एकदा वाच बरं. Reading gives knowledge in childhood, protects character in young age, and takes away sorrow in old age. Hence, reading good books is beneficial. शाबास. हे सोपं आहे की नाही रे? खरं मला सांगा. वाचन प्रशंसा आत्तापर्यंत धडे झाले आणि याला फक्त सरलार्थम लिहायला येणार बरं का पूजा प्रसाद. हे सर्वात सोपा धडा आहे. याच्यात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील बघा. लक्षात राहील ना? अगदी सोपं आहे. आता हे झाल्यानंतर याच्या खालचे जे संधी आहेत ते आपण वाचूया. कारण मी तुम्हाला सांगितलं तसं यातले संधी येत नाहीत, पण अनसीन मध्ये कुठे जर संधी वगैरे आले तर याचा उपयोग होतो. आता पहिल्या याचं, दुसऱ्या याचे असे सगळ्या श्लोकांचे एकेकाने वाचा. पूजा तू पहिल्या श्लोकाचे वाच. विज्ञानमेव खाली दिलेले पाहिलेस का? खाली विज्ञानमेव विज्ञानम प्लस एव उत्साहो वर्धते. उत्साह प्लस वर्धते. शाबास. दुसरं अथर्व बेडेकर वाच. कुठलं चाललंय कळतंय ना बाळा? काय? दुसरा श्लोक चाललाय. हो मॅम. मनुजा वाचने. अरे काय सांगितलं मी बाळा? संधी वेगळी. सॉरी. वाचने नैव इज इक्वल टू वाचनेन प्लस एव दक्ष भवन्ति इज इक्वल टू दक्षः प्लस भवन्ति. शाबास, बरोबर. आता तिसरं बघा. तिसरा अथर्व भोईर तू वाच रे. हो टीचर. अद्ययावत प्लस अहि ही. हे बघा पूजा प्रसाद, हे सगळं वेगळं आहे. अद्ययावधी आहे.
पण त्याचा संधी सोडवल्यावर काय होतं, अद्ययावत प्लस नुसता ही, आणि ही पहिला आहे. दुसरं वाच भोईर. पठेस्त पठेस्तदा पठेत प्लस सदा. हा, वाचनम खालचं. वाचनम उपकारम वाचनम प्लस उपकारम. बरोबर. हा, आता 5वा श्लोक आहे. प्रसाद तू वाच रे, प्रसाद. कालक्षेपो न कालक्षेपः प्लस न हा, कर्तव्यो विद्यार्थी कर्तव्यः प्लस विद्यार्थी. शाबास, आहे की नाही. आता एवढे संधी याच्यात आहेत. हे संधी आपल्याला म्हणजे नुसते एक एकदा वाचून लक्षात ठेवायचे, पाठबीट काही करायचे नाहीत. आता याच्यातला जो भाषाभ्यास आहे ना, तो खरं म्हणजे येत नाही परीक्षेला, पण तुम्हाला जनरल नॉलेजसाठी आपण हे सोडवून घेऊया. बघ पूजा, तू पहिलं वाच. वाचनेन के गुणाः वर्धन्ते. नाही येते. बरं, मी सांगते बघा. वाचनामुळे कोणते गुण वाढतात? पहिल्या श्लोकामध्ये आहेत की नाही, शीलम सद्गुण संपत्ती. वाचनेन शीलं सद्गुणसम्पत्तिः ज्ञानं विज्ञानं च उत्साहः च उत्साह. वर्धते. बरोबर, शाबास. कळलं सगळ्यांना. याची लिहायची गरज नाही, परत वाचायची नाही, फक्त हे तुमच्या जनरल नॉलेजसाठी चाललंय. वाचनेन मनुजाः किं बोधन्ते. येईल का सांगता? प्रसाद, तुला येईल? वाचनेन मनुजाः बहून् विषयान् बोधन्ते. शाबास, बरोबर. बहुन विषयान बोधन्ते. आता अथर्व बेडेकर. विद्यार्थीना कथम कालक्षेपः न कर्तव्यः. हा मॅम. हा, विद्यार्थीना कथम कालक्षेप न कर्तव्य. मॅम त्याचं होणार कालक्षेपो न कर्तव्य. मॅम हो, पण 5व्या श्लोकात उत्तर ते मी हो. शोधतोय मॅम. अरे शोधतोय मॅम पण वाचनम श्री. बघ, वाचनम श्रेयत नाही बाळा. कालक्षेपो न कर्तव्य, वेळ कशात हा वाया मॅम. घालवू नये. हा मॅम, ते अख्खा पहिला हे येणार. वाच बाळा. वृद्धाभ्रमण. हो बरोबर. मॅम. वृथा भ्रमण. विद्यार्थीना वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडा भाषणैः अपभाषणही. तो संधी झालाय. हा, अपभाषणही. भाषणैः कालक्षेपः न कर्तव्यः. कर्तव्य. कळलं का नक्की? आता समानार्थक शब्द बघा येत आहेत का? जय प्रजापती, तुला येते का बघ? शीलम. येईल? शीलम कुणाला येईल हो सांगा? चरित्यम. चरितम. शीलम चरितम, किंवा अगदी साधं बघा, वर्तनम. कळलं? वागणूक. चालेल? प्रसाद, वर्तनम. प्रसाद तू सांग पुढचं. दक्षः. दक्षला काय शब्द आहे? समानार्थी, सिनोनिम. माहित नाही मिस. चतुरः. दक्षः चतुरः. अथर्व बेडेकर सोपा शब्द दिलाय, रताः. रताहाला समानार्थी शब्द खूप वेळा गेलाय, 9वीत 10वीत. मॅम रीडिंग त्याचा रताः. अरे मिनिंग सांगून मग तुला काय येणार आहे? बरं, कुणाला येते त्यांनी सांगा. आपणहून बोला. मग्नाः. शाबास पूजा, अगदी बरोबर आहे. मग्नाः. रताः म्हणजे अथर्व बेडेकर एनग्रोज्ड.
कळलं का? त्याच्यात दंग होऊन जाणे, आपण जसं मोबाईलमध्ये दंग होऊन जातो, आहे की नाही प्रसाद? त्याप्रमाणे दंग होणे, हा, एनग्रोज्ड. मग त्याला शब्द कुठला आहे? रताहा, त्याला मग्नाहा. पुढचा कालक्षेप, जय प्रजापती येईल का? कालक्षेप नाही येणार ना? नाही. कालव्यय, कळलं का? कालक्षेप, वेळ वाया घालवणे. कालक्षेप, त्याला कालव्यय, व्यय म्हणजे वाया घालवणे. हा, वार्धक्यमला काय शब्द आहे रे? म्हातारपण. वार्धक्यम. वार्धकम. वार्धकम नाही येणार. बघा बरं, वार्धक्यम मला या क्षणी नाही आठवते काय ते. वार्धक्यम, ओल्ड एज, पण त्याला दुसरा शब्द वृद्धत्वम. अरे बघ, मलाच सापडलं, आठवलं. हा, वार्धक्यमला काय होईल? वृद्धत्वम. हा, पूजा लिहून ठेवा, वृद्धत्वम. हा, पंडित, हो, मिस. पंडित हे येतं, हे सोपं आहे, सगळ्यांना येईल. पूजा तू सांग पंडितहला. विद्वान. बरोबर, विद्वान. हा, आता बघा, विशेषण विशेषणानाम हे काय आहे? मेलनम कुरुतो. हा, हे 2 मिनिटं देते याला, तुम्ही पूर्ण करा. पुस्तकातच पेन्सिलनी खुणा करून मला सांगा. 2 मिनिटं वेळ. झालं अथर्व भोईर? विशेषण विशेषाणाम मेलनम कुरुत. नाही झालं बाळा? प्रसादचं हो झालं? टीचर झालं. झालं? मग सांग भोईर. हा, हॅलो. उपकारकम. उपकारम वाचनम. बरोबर, प्राचीनाः कविपंडिताः बरोबर. दक्षाः मनुजाः हा, बहुना विषयाणां. बरोबर. कळलं? आता बघा, त्याच्या खाली जालरेखा चित्र पूरयत, ते जे आहे ते नाही केलं तरी चालेल बाळांनो, कारण त्याच्यातलं काही येत नाही. पण तुम्हाला हवं असेल तर बघा, सद्ग्रंथ वाचनम, त्यांनी काय काय होतं? शीलरक्षकम एक दिलंय. प्रसाद हे येईल का तुला? बघ, सद्ग्रंथ वाचनम शीलरक्षकम. आता इथे बघ, मी सांगते एक अजून, ज्ञानदम, दुःखहरणम आणि हितम. झाले की नाही 4? शेवटच्या ह्याच्यात आहे बघा ते. कळलं प्रसाद? हो मिस. हा, आता आ जो आहे तो पण अगदी सोपा आहे. अथर्व बेडेकर, येईल तुला? वाचनेन वर्धते. काय काय आहे बघ काय याच्यात? वाचनेन वर्धते, काय काय वाढतं वाचण्याने? हो मॅम. हा, नाही येते. हा मॅम, मिळालं. ज्ञानम, एक मॅम, ज्ञानम, शीलम, ज्ञानम, त्याच्यानंतर उत्साहो आणि विज्ञानमेव. बरोबर, कळलं? मॅम, इथलंच आहे बघा. शीलम, हा, अरे शीलम, ओळीने ज्ञानम आणि सांगाय. विज्ञानम. तू काय करतो? उलट पलट नाही करू बाळा. सॉरी शीलम, मॅम.
सद्गुण संपत्ती बघ बरोबर दुसरी आहे की नाही? ज्ञानम ज्ञानम आणि विज्ञानम ज्ञान आणि उत्साह. ओळीने घेतलं की आपल्याला पटकन कळतं. आता जो उपक्रम आहे ना बघा, या बाजूला उपक्रम हा प्रश्न आहे की नाही, तो घ्यायला नको. कारण का माहितीये? कोण सांगेल याचं कारण? मम पुस्तकम प्रियम पुस्तकम हा त्यांनी विषय रद्द केलाय. कळलं? निबंधामधून हा विषय रद्द केलेला आहे. त्यामुळे हे नाही केलं तरी चालेल आपण. कळलं का? हा, आता त्याच्या खाली काय बोलते? बोल पूजा. नाही मी हो बोलली. हरकत नाही. आता सोहम पडके आला म्हणजे बाकीचे पण येतील, पण आता नेमकं आपलं संपत आलंय, पण हरकत नाहीये. बघा, सोहम, राधिका ठाकूर पण आली. राधिका पण आली. आता अनन्या पण येईल. आता बघा, सोहम फडके पेज नंबर 49 49 नंबर काढ. हा, आणि मी बघा, मी तुम्हाला सांगून ठेवते. अरे ही येते राधिका, बघ राधिका आली आहे. 1 मिनिट, राधिकाला येऊ दे. पण आता अक्षरशः 5च मिनिटं उरलेली आहे. राधिका जॉईन झालीस ना राधिका? सोहम फडके, आता तुम्ही एक लक्षात ठेवा, आत्ता मी पहिल्या तासाला रिव्हिजनच घेतली आणि दुसऱ्या तासाला मी आत्ता वाचन प्रशंसाचे उरलेले 3 श्लोक त्याचं ट्रान्सलेशन पण लिहून दिले. पण हे मी सगळं रेकॉर्डिंग केलंय बरं का सोहम, राधिका. मी तुम्हाला ते रेकॉर्डिंग पाठवेन उद्या. आणि तरीही नाही समजलं तर पुढच्या वेळेला परत घेऊ आपण. लक्षात राहील? तुम्हाला खूपच उशीर झाला ग आज. मला वाटलं मिस ऍक्च्युली नेहमी सर 1.5 घेतात, पण यावेळेस सरांनी पोर्शन कम्प्लीट करायचं होतं ना, पेपर्स आहेत म्हणून. असू दे, म्हणून सरांनी एक्स्ट्रा घेतला. आपण आपलं काम करत राहायचं. असू दे, काही बिघडत नाही. तर मी फक्त तुम्हाला सांगून ठेवते, कारण आता 5च मिनिटं उरलेली आहेत. पण मी हे घेतीये. हे आपण बघा आता ई चाललाय. पूजा, कालक्षेपस्य कारणानी सांगता येते तुला? कालक्षेपस्य कारणानी. वृत्ताभ्रमणम. हा, बरोबर. कुक्रीडा आणि परपीड. बरोबर. आणि अपभाषणम. हे लिहिलंच आहे तिथे. आता शेवटचं बघा, विरुद्धार्थक शब्दान लिखतो. सद्गुण काय लिहिलं त्याच्या उलट? राधिका आणि सोहम, हे प्रश्न आपल्याला परीक्षेला येत नाहीत. जनरल नॉलेज म्हणून मी हे तुमचं घेतीये. अनसीन मध्ये कुठे एखादा शब्द आला त्याच्यासाठी चाललंय. सद्गुण त्याच्या विरुद्ध काय होईल? कोणी सांगा. अवगुण काय? अवगुण त्याच्याऐवजी दुर्गुण छान होईल. सद्गुण दुर्गुण. उत्साह, उत्साहाच्या उलट काय होईल? निरुत्साह. निरुत्साह, बरोबर. प्राचीना, अर्वाचीना. प्राचीना, अर्वाचीना. उपकारकम, त्याचं काय होईल? अपकारकम. उपकारकम, अपकारकम. आता संधी विग्रह कुरुतो, हे येतील का? कोण सांगेल बघा? अथर्व भोईर, तू सांग रे. वाचने नैव, न बघता सांग. आता मगाशी आपण सोडवून घेतलंय. हो टीचर. वाचने न प्लस एव. बरोबर. आणि अद्ययावधी याचं येईल तुला? ते पण झालंय मगाशीच.
त्यांना फक्त सांगता नाही येत नीट का? ते वालं. अद्ययावत प्लस ही. हा, अद्ययावत प्लस ही. मॅम माझ्या टेक्स्टबुक मध्ये बोल. अद्ययावत दिलंय फक्त, त्याच्या पुढे हे नाही दिलंय. अद्ययावत धी आहे ना, धी. अरे तो धी जो आहे ना तोच अद्ययावत, त प्लस ही म्हणजे धी होतो. कळलं का? मग तोच शब्द हा आहे. मॅम पण काय बरं, आणखी नाही. एक मी तुम्हाला काय सांगून ठेवते ऐका. हे बघा, आता आज एवढं आपलं हे पूर्ण झालंय, तर पुढच्या वेळी मी तुम्हाला एक निबंध आता पाठवते उद्या परवा. मम प्रिय खगः किंवा कवीही, एक निबंध पाठवते, तो आपल्या वहीत लिहून घ्यायचा. आणि अर्थ मी पुढच्या शनिवारी सांगेन. आणि राधिका आणि सोहम, तुम्ही फक्त त्या तुषार पाटलांना सांगा की शनिवारपर्यंत सांगा ना की रविवारी क्लास आहे की नाही. म्हणजे शनिवारी बोल. मिस मम्मीनी सकाळी सरांनी मेसेज टाकले, मम्मी बोलली सरांना, पण सरांनी टायमिंग चेंज नाही केलं. मम्मी ऑलरेडी 2दा बोलली आहे सरांना. कारण ना नाही, ते मुद्दाम करतायत, आपल्याला कळतंय आहे की नाही. मुद्दाम अडवणूक आहे. ठीक आहे, त्यांना करायचं तेवढं, पण शक्यतो आता तुम्ही सांगा. पालकांनी सांगितलं की त्यांचं काय आहे, त्यांना आपण फी एकदम भरली आहे ना, त्यामुळे आपण ऐकावं लागतं त्यांचं. आहे की नाही राधिका? खरं असं आहे. पण मिस मला ना चित्रपद कोश मध्ये एक